विचार करत होती माहिती हे संचित आहे. संसारात पडल्याचं पाप हे होत असतं स्वतःला समाधान दिलंय. आणि त्यानंतर देवराज ब्राह्मण खूप पाप केलं माझं. आई वडील त्याच्या चिंतेनं प्राण त्याग केला. देवराज ब्राह्मण तिथून प्रतिष्ठानपुरामध्ये निघून गेले. एक शिवालय होतं मायरो, त्या शिवालयामध्ये देवराज ब्राह्मण जाऊन बसला. पण तिथे सुंदर शिव महापुराणाची कथा प्रारंभ होती मायरा. आणि हे बघा, ज्यावेळेस तो बसला होता ना, तो कसा ऐकायला बसलेला नव्हता. नाहीये काही कथा ऐकण्याची मानसिकता, ती धाव, ती तळमळ, हे विचार त्याच्या मनात कसलेही नव्हते. भावही नव्हता, प्रेम नव्हतं, आदर नव्हता, काही नव्हतं. सहज बसला होता. पण कोणत्या आशेने? कथेचे आशेने नाहीये, भुकेचे आशेने. मला कुठेतरी खायला मिळेल, मला इथे प्यायला मिळेल, माझी भूक भागेल, या भुकेच्या आशेने तो बसलेला होता रे, कथेच्या आशेने. तर मायबाप देवराज ब्राह्मण वृद्ध झाला होता. आणि असं सांगतात वृद्ध काळामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होत असते, माणसाला सहन होत नाही. हा देवराज ब्राह्मण वृद्ध ब्राह्मण झाला. परिणाम असं की कथा सांगते की स्वर्गातील देवते यमदेवता त्याला न्यायला आले, घेऊन गेले त्याला. ऐका घेऊन गेले. त्या देव भगवान शंकराची गण आणि सांगतात, हो हे आमचं गिरायक आहे, तुम्ही श्लोक ऐकला नाही का? भगवान शंकराची कथा ही एक क्षणभर सुद्धा जर कानावर पडली किंवा की जो भगवान शंकराची कथा एक क्षणभर ऐकतोय ना, तो माणूस राहत नाही, तो काय बनला जातो? ऐका, मी तुम्हाला सांगून गेलो बरं. क्या बात आहे. आणि कथा अशी मी अर्धी कथा तुमच्याकडून मला सवय दिली प्रश्न करायची. लक्षात ठेवा, उद्यापासून आज जी कथा झाली कशामुळे कथा सांगितली तुम्हाला विचारणार मी उद्या. आणि ज्यांना उत्तर दिले ना त्याला इथला प्रसाद मिळेल. म्हणून आज कथा लक्षपूर्वक आहे त्याचे, आणि इथला प्रसाद मिळणं हे कोणाच्या नशिबात आहे. कथा अशी ऐका की आपल्याला स्टेज पर्यंत येता यावं. ज्याला उत्तर दिलं त्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणजे उत्तर देत सगळा. कथा ही कथा मी एकट्याने सांगायची नाही. म्हणतात ना, सामूहिक भोजनामध्ये आणि सामूहिक भजनामध्ये फार आनंद असतो. कथा ही संवादाची कथा आहे. तुम्ही कथा ऐकावी, तुम्ही सांगावी, मी ऐकावी, मी सांगावी, तुम्ही ऐकावी. म्हणून ज्यानं कथा श्रवण केली तो काय बनला जातो? रुद्र बनला जातो. रुद्र बनला जातो. हा ज्यानं कथा श्रवण केली, अरे जाता जाता मरता मरता याच्या कानावर दिव्य जगाचा मायबाप देवादिदेव जो महादेव आहे त्याची कथा, ही दिव्य कथा, ही अमृत समान कथा, ही त्या देवराज पापी देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडली. हा पंचाक्षर मंत्र, दिव्य पंचाक्षर मंत्र, जो 7 करोड मंत्रांमध्ये अलौकिक एक महान मंत्र आहे. की 7 करोड मंत्राची सुद्धा ही दिव्यता, ती फळ एक मंत्र मिळून देतो, तो आहे ओम नमः शिवाय. आणि तो पंचाक्षर मंत्र, षडाक्षर मंत्र, तो या देवराज ब्राह्मणाच्या कर्णपटलावर पडला. या देवराज ब्राह्मणाची सगळी भस्म झाली. आणि हा देवराज ब्राह्मण आता देवराज राहिला नाही, हा भगवान शंकराचा रुद्र बनतो. एवढी अमित कथा आहे. आणि स्वर्गात त्या ठिकाणी भगवान शंकराच्या जे गण आले ते देवराज ब्राह्मणाला घेऊन गेले. आणि आज देवराज ब्राह्मणालाही फळ मिळून गेलं नाही, रोगात मुक्त झाला. आणि आज तो महापापी असताना तो देवराज ब्राह्मण आज भगवान शंकराच्या जवळ सानिध्य प्राप्त झालं. अरे ऐकणारे श्रोते म्हणतात, वा 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 क्या बात आहे. अरे काय मला भोलेनाथ किती भोळा आहे, किती एवढा पाप करून सुद्धा अरे ज्याने कधी दर्शन घेतले कधी हात जोडले नाही, त्याला फक्त एक क्षणभर कथा ऐकते रे, त्याच्या जीवनातले सगळे पाप निघून गेले. आज भगवंताचं सानिध्य प्राप्त झालं. सूतजी म्हणतात, धन्या शिवपुरा